नारायणं निखिलपूर्णगुणैकदेहं सर्वज्ञमच्युतमजेशमपेतसमस्तदोषं प्रणम्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमे। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरे। चौथा श्लोक थोडस झालं. हो। यद्ध किंचेदम्मा प्रेता प्रेतायि तदसौ सर्वमति यदो किंचन अतः प्रैति तदिदं सर्वमति सोऽयमित्याद्य श्रिय श्रियत् श्रियत्तः आद्यो भवति न तस्य ईशेयं नाद्याद्यद्वैनम् आद्यो धातु रेतसः सृष्टिः प्रजापतेरेतो देवा देवतानां देवानां रेतो वर्षं वर्षस्य रेतः औषधय औषधीनां रेतः अन्नम् अन्नस्य रेतो अन्नस्य रेतो रेतो रेतसो रेतः प्रजाः प्रजानां रेतो हृदयं हृदयस्य रेतो मनो मनसो रेतो वाक् वाचो रेतः कर्म तदिदं कर्म कृत अयं कर्म कृतमयं पुरुषो ब्राह्मणो लोकः स इरामयो यद्धि इरामयस्तस्मात् हिरण्मयो हिरण्मयो यवहवा अस्मिन् लोके सम्भवति हिरण्मयः सर्वेभ्यो भूतेभ्यो ददृशे य एवं वेद तं प्रपदाभ्यां प्रापद्यत ब्रह्मेमं पुरुषं यत् प्रपदाभ्यां प्रापद्यत ब्रह्मेमं पुरुषं तस्मात् प्रपदे तस्मात् प्रपदे इत्याचक्षते शफाः कुराः इत्यन्येषां पशूनां तदूर्ध्वम् उदसर्पत शफ आणि खुर हे जे आहे पशूंच्यासाठी आहे. आपल्या लोकांना मात्र पुरुषांना सगळ्यांना प्रपद आणि त्या प्रपदापासून वायूला बरोबर घेऊन परमात्मा वर सरकायला सांगितलं. हम्म उदसर्पत तदा ता उरु अभवता उरो गृहिणी गृहिणी ही उरु गृहिणी म्हणजे जास्त शब्द कर म्हणून सांगितलं. इतर उदरम अभवत म्हणून ते पोट झालं. पूर्वेव मे कुर्वीत्यत्र इत्यब्रवीत मला उत्तम रीतीचं स्थान दे म्हणल्यानंतर ते छाती झाली. उराहा म्हणजे छाती. उदरम ब्रह्मेर शार्कराक्ष हा उदराची उपासना म्हणजे शार्कराक्ष लोक उपासना करतात. ब्रह्म या रूपाने जे आहे हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचं उपासना करणारे आरुण लोक असतात. ब्रह्मा हैव ताही म्हणजे तच ते परमात्म्याचं रूप आहे इत्यादी ता ई पर्यंत सांगितलं. तृतीय ब्राह्मण ह्या ठिकाणी संपवतात. ऊर्ध्वन्ते ऊर्ध्वन्तेव उदसर्पत त्याच्या वर गेला तच्छिरो अभवत. वर थोडं वर गेल्यानंतर ते शिरो झालं. कशाला बरोबर डोक्याला शिरो म्हणतात. या शिरो आश्रयत ते शिरावर म्हणजे डोक्यावर आश्रय करून राहत असतं तर शिरो अभवत. सगळ्या गोष्टी त्या डोक्यावर अवलंबून असतात, आश्रय करून राहत असतात म्हणून तर शिरो अभवत. तर शिरस आहे शिरस्तं तेच डोक्याचं शिरस्त्व म्हणून नाव आहे त्याचं बरं का. तायेता हा शीर्षण श्रेय ते सगळ्या गोष्टी शीर्ष शीर्षण श्रेय शीर्ष म्हणजे डोक्यावर राहून आश्रय करून राहत असतात. ते कोणते कोणते तर चक्षुः श्रोत्रम मनः वाक् प्राणः श्रयन्ते हे सगळे त्या डोक्यामध्ये राहत असतात. श्रयन्ते अस्मिन् श्रियो य एवं एतत् शिरसः शिरस्थम हे सगळे त्या डोक्यामध्ये येऊन राहत असतात म्हणून त्याला डोक्याला जे आहे शिरस ह्याला असं शिरस असं नाव आलेलं आहे बरं का.
शिरस्थम वेद ता अहिंसंता ता अहिंसंत म्हणजे ते हिंसा वगैरे न करता अहमुक्तम, मग तिचा सगळे देवता त्यांच्या आश्रयामध्ये राहतात. मग वायुदेव त्या ठिकाणी राहत असल्या कारणाने त्याच्या आश्रयामध्ये सगळेजण राहतात. मग सगळेजण विचार करायला लागले, अरे मी मुक्त, मी उक्त आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे. उक्तमस्मी अहम उक्तमस्मी इति ब्रुवन् हन्त अस्मात् शरीरात उत्क्रामाम. ठीक आहे, आपण एक काम करूया, ह्या शरीरापासून क्रमाने बाहेर जाऊया. तत यस्मिन् उत्क्रांत इदं शरीरम पश्यति. त्यानंतर जे सगळं जो गेला असताना हे शरीर पडेल ते उक्त म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ठरूया. वासुदेव परमात्म्याच्या आज्ञेने, परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळे क्रमाने आधी पहिल्यांदा वाक वाणी, त्यानंतर ते वाणी निघून गेल्यानंतर वाक वाक उदक्रामत, उदक्रामत म्हणजे बाहेर निघाला. अवदन अष्टन पिबन आस्तैव. तरी देखील बोलणं सोडलं तरी देखील खाणं पिणं वगैरे सगळं चालूच होतं. मग त्याच्यानंतर डोळ्यामधून सूर्य निघून उदक्रामत. अपश्यन अष्टन म्हणजे जरी दिसत नसलं तरी देखील खाणं पिणं चालूच होतं. आजैव श्रोत्रमुदक्रामत. कानाचे पासून तिथून श्रोत्र इंद्रिय जे आहे ते निघून गेलं, देवता निघून गेले. मग नाही ऐकायला नाही आलं तरी देखील खाणं पिणं चालूच होतं. मग मन उदक्रामत, मग मन उत्पन्न बाहेर निघालं. मिरितैव अश्नन. मग सगळे जरी मन निघून गेलं तरी देखील डोळे झाकून देखील सगळं काही चालू आहे बरं का. म्हणजे मन जरी वापरलं नसतं तरी खाणं पिणं चालूच आहे. प्राण उदक्रामत, मग सगळं झाल्यावर मग प्राण निघाला. तर प्राण उत्क्रांते, ते प्राण निघून गेल्यानंतर अपद्यत खाली पडलं. तद अशीर्यत, ते शीर्ण व्हायला लागलं, फटायला लागलं म्हणजे फाटायला लागलं. अशी आशा, अशी आशारीती, अशारी म्हणजे फाटायला लागलं. तर शरीरम अभवत, म्हणून ते शीर्ण व्हायला लागलं, म्हणून त्याचं नाव शरीर पडलं. का शरीराला शीर्ण होतं म्हणजे फुटलं जातं, फाटलं जातं, तुटलं जातं, याकरता शरीर. तर शरीरस्य शरीरातून शीर्यते हवा. हा, आज नाही उद्या केव्हा ना केव्हा तरी ते शीर्ण होतं म्हणजे फाटलं जातं, म्हणून याकरता शरीर झालं. अस्य द्विषन् पाप्मा भ्रातृव्यः पर अस्य द्विषन् पाप्मा भ्रातृव्यो भवति. म्हणून या शरीराचे जे शरीराशी द्वेष करणारे पापिष्ट होतात, भ्रातृव्य सगळे, म्हणून सगळे ह्याच्यापासून दूर व्हायला लागतात. म्हणून भावंडामध्ये भेद फूट कशामुळे येते, तर ह्याच्यामुळेच येतं. हे शरीर सगळं फाटलं जातं, म्हणून विभागलं जातं, विभक्त होतं, याकरता हे शरीर आहे. म्हणून पापमा भ्रातृव्यो होती, पापाने युक्त असणारा भ्रातृव्य देखील होऊ शकतो. एवं वेद, ही गोष्ट जो कोणी जाणतो की नाही, ता अहिंसंत एव, ते एकमेकाशी न भांडता राहत असतात. जे जाणतात ते लोक कधी भांडत नाही. अहम उक्तम अस्मी, मी उक्त आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे, उक्तम अस्मी इति ब्रुवन्. ते एकमेकाशी बोलून घ्यायला लागले. हंत इदम पुनः शरीरम प्रविशामः. आता हे सगळे बाहेर निघालेले सगळे लोक पुन्हा विचार करतात, अरे आपण सगळेजण आता या शरीरामध्ये प्रविष्ट होऊया. कोण सगळे कोण प्रविष्ट झाल्यानंतर हे उठून बसेल की नाही, तो श्रेष्ठ असं समजूया. असं म्हणून याप्रमाणे सगळ्यांनी विचार केला. हंत का अहिंसंत हा एव अहमुक्तमस्मी, अहमुक्तमस्मी इति ता ब्रुवन् हंत इदम च पुनः शरीरम प्रविशाम. पुन्हा या शरीरात प्रविष्ट होऊयात. त्यात यस्मिन् हा प्रपन्न, आपण आपल्यापैकी कोण जे आत गेला असताना इदम शरीरम उत्थास्यति, हे शरीर उभं राहील, उत्थास्यति तदुक्तम, तो मोठा.
भविष्यती ते वाघ प्राविशत असं समजून मग नंतर क्रमाने वाणी प्रविष्ट झाली. आशानायादे आशायादेव चक्षु तरी पडलेलंच होतं. मग चक्षु प्रविष्ट प्रविष्ट झालं तरी देखील ते तसंच पडलेलं होतं. मग श्रोत्रापासून देवता श्रोत्रेंद्रिय देवता अभिमानी प्रविष्ट झाले तरी ते तसंच पडलेलं होतं. मग मना प्रविष्ट झालं तरी पडलेलंच होतं. मग प्राण प्रविष्ट झाला. त्यावेळेस प्राण प्रविष्ट झाला त्यावेळेस तत् प्राणे प्रपन्ने प्राण त्याच्या आतमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर उदतिष्ठत उठून उभा राहिलं तर उत्तम होत. मग प्राणाला जे आहे सगळेजण उक्त म्हणजे सर्वात श्रेष्ठ म्हणून समजून घेतले. तर येत उत्तम प्राणैव म्हणून उक्त शब्दाने वाच्य असणार प्राण म्हणून प्राणाला मुख्य श्रेष्ठ म्हणून समजून घ्यावे. प्राण हा एव प्राण उक्तम इत्येव विद्यात म्हणून प्राणाला सर्वश्रेष्ठ असं समजावं. पण देवा ब्रुवन त्याला देवता म्हणायला लागले तो मुक्तमसी त्वमिदं सर्वमसि अरे तू सर्वश्रेष्ठ आहेस तू सर्व आहेस आम्हा सगळ्यांना. तव वयम आम्ही सगळे तुझे दास आहोत. तव वयम स्महा आम्ही सगळे तुझे आहोत. त्वम अस्माकम असे अशी तू आमच्यासाठी आहेस तू. तर तद ऋषीणा उत्तम हे ऋषीने सांगितलंय. त्वम अस्माकम तव स्मसी तू आमचा आहेस आम्ही तुमचे आहोत. असं सगळेजण ज्ञानी लोक सगळे म्हणू लागले. तम देवा हा प्राणयंत सगळे देवता त्याचे प्राणयंत म्हणजे प्राणायाला प्राणाला अनुसरून राहायला लागले. तर प्रणीता हा म्हणून ते सगळे प्रणीत झाले. प्रणीत झाले म्हणजे काय मिसळले. प्रातायत प्रणीत प्रात आयत प्राताईती म्हणून ते सगळे त्याच्यामध्ये येऊन मिसळल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये थोडं चेतना आली बरं का. प्रातायंत म्हणजे इकडून तिकडं हालचाल वगैरे यायला लागली. इथे त्यात प्रातरव होता म्हणून सगळीकडून त्यांना हालचाल आली म्हणून याकरता प्रात हा म्हणजे सकाळचा वेळ सकाळची वेळ सुरू झाली. प्रातरव होता समागादिती मग त्या ठिकाणी सगळे जण मिसळून सकाळच्या वेळेस सगळे मिसळून राहत असतात सगळे येत असतात म्हणून त्याला प्रातःकाल म्हणतात. प्रातःकालीच सगळे काही गायन वगैरे करायला जातात कार्य करायला जातात. तर सायम होत ते सायन म्हणजे संध्याकाळ झाली. आहारी व प्राण हा दिवसाच्या वेळेसच प्राण असतो बर का. हे मुख्य प्राणाला बरोबर घेऊन सगळेजण राहत असतात. रात्री अपान हा रात्रीच्या ठिकाणी अपान राहिलेला आहे. प्राण आणि अपान आहे ना तर अपान रात्रीच्या वेळेस आहे. अपान हा वाघ वाणी अग्नी चक्षु डोळ्यामध्ये वाणीमध्ये अग्नी डोळ्यामध्ये जे आहे डोळ्यामध्ये चक्षुर असो आदित्य हा त्या ठिकाणी डोळ्यामध्ये राहायला लागलेला. चंद्रमा मनसो चंद्रमा जे आहेत मनामध्ये. दिशा हा श्रोत्रम दिशेंच्या मध्ये श्रोत्रामध्ये जे आहे दिशा सगळ्या राहायला लागल्या. तेष प्रहिता संयोगो अध्यात्म सगळेजण एकमेकाशी मिसळून राहिलेला असलेला हा संयोग आहे ना त्याला अध्यात्म म्हणतात. इमा देवता हे सगळे देवता त्या ठिकाणी राहतात. अद उ आविरधिदैवतम इत्येतत. अद उ म्हणजे खाणं पिणं वगैरे सगळं करू लागले. अदभक्षणे खरं सांगायचं सगळं भक्षण आदी क्रिया सगळे चालू आहे लागले. आविरधिदैवतम म्हणून त्यालाच म्हणतात अधिदैवतम इत्येतत तदुक्तम भवत्येतत स्म वै हे सगळं सांगितलेलं आहे. जे सांगितलेलं आहे की नाही ते खरंच न होय इत्येतद स्म वै तद विद्वानाः ते विद्वान ज्ञानी लोक सांगायला लागले. हिरण्यरन हिरण्य सुख प्राप्त करून घेण्यासाठी हे सगळे कारणीभूत झालेले आहेत. बैदो न तस्य एते बैद म्हणून या रूपाने वायुदेव सगळ्यांच्या ईशामध्ये सगळ्यांना ईशानामध्ये नियमनामध्ये घेऊन राहायला लागलेला आहे. यम मह्यम न दद्युरिती ना ते देवता सगळे मला नाही मिळालं असं जे म्हणतात की नाही
ते सगळे त्या वायुदेवाच्या अनुग्रहानेच त्याला मिळाले नाही असं म्हणून म्हणतात बरं का. अस्मै भूतानि बलिम महारंती, मग त्या सगळ्या लोकांना, जे काही प्राणी स्वीकार करतात ते सगळ्या लोकांना वाटून दिलं जात असते बरं का. बलिम महारंती एवं वेद, त्या अंतर्यामी असणाऱ्या आधी दैविक रूपाने असणाऱ्या त्या परमात्म्याला अशा रीतीने परमात्म्याला समर्पण केल्यानंतर परमात्मा सगळ्यांना वाटून देत असतो. म्हणून हे सगळ्या लोकांना वाटून देण्याचं काम प्राणदेवाच्या वायुदेवाच्या द्वारे परमात्मा सगळ्यांना देत असतो. तत्सत्यम, त्याला सत्य म्हणतात बरं का. म्हणून वायुदेवाला सत्य म्हणायचं कारण हे आहे. सरिती प्राण, सत्यामध्ये सत शब्दाने प्राण. हम्म तत् ती अन्नम, ती म्हणून जे आहे ते अन्न. यम म्हणजे यमित्य आदित्य, हा आदित्याला यम म्हणतात. ह्या तीन गोष्टींनी सगळे आवृत असतात म्हणजे वेष्टीत असतात. म्हणून त्रिदिव त्रिभ्रुदिव तैही वै चक्षु, तीन गोष्टींनी मिसळलेल्या हे सगळ्या गोष्टी असतात. चक्षु शुक्लम कृष्णम कनीन, कनीन कनीनिकेती. म्हणून डोळ्यामध्ये तीन गोष्टी असतात. एक पांढरा असतं आणि एक काळा असतं भू, आणि त्याच्यामध्ये त्याच्या भोवतालून जे आहे कनीन म्हणजे थोडा लालसर वर्णाचा. की स यदी हवापी मृषा वदती, तो जे काही खोट बोलायला जातो, हं, ते सगळं खोटच असतं. खोटं बोललं की खोटच असतं. सत्यम हैव अस्य उदितम भवती, खरं बोललं तर सगळं काही उदित होतं म्हणजे उद्भूत होतं. म्हणून खरं बोलणं हे कार्य सकाळी डोळे उघडल्यानंतरच होतं. डोळे झाकलं की सगळे खोटे जमतात. हं. काहीतरी खोटं म्हणलं की आपोआप आपले डोळे झाकले जात असतात. बरं आहे, बरोबर आहे. आणि जे खरं आहे ते मात्र असं डोळे उघडल्यावर मग कळून अस्य उदितम भवती एवम एतत सत्यस्य सत्यत्वम वेद. जो कोणी याप्रमाणे सत्यरूपी परमात्म्याचे आणि सत्यरूपी वायुदेवाचे सत्यत्व जाणून घेतो की नाही, तस्य वाक् तंतिर्नामानी दामानी, वाणी नावाचे तंती म्हणजे तंतू तंतू आहेत ते. हं? तंतू आहेत म्हणजे काय, धागे आहेत. तंतीर नामानी तामानी, आणि त्याच्याने तयार झालेला दाम, दाम म्हणजे दोरी. तदस्य इदं वाचा, म्हणून सगळ्या लोकांना जे आहे हे वाणीमध्ये म्हणजे अनेक तंतू रूपाने युक्त असलेले हे सगळे एकमेकाला जोडून त्यानंतर दाम होता म्हणजे दोरी होती. वाचा तंत्या नावावीर दामोभी, नावानी आणि त्या तंतूने आणि दामानी, दाम म्हणजे दोरीने, सर्व शीतम, सगळेच्या सगळे लोक असे गुरफळले गेलेले असतात, गुंफले गेलेले असतात, एखाद एक मिसळले गेलेले असतात. सर्वम शीतम सर्वम हि इदम नामानी, सगळे नावावर, सगळे एक नाव घेतलं म्हणलं की त्या नावावर सगळे आपोआप एकमेकात गुंफले जातात. नामानी सर्वम वाचा अभिवदंती, वाणीने सगळं एकाच वाणीने सगळ्या गोष्टींना बोललं जातं, सगळ्या लोकांना बोलवलं जातं. हवा येनम तस्म तंते संबद्धा इव, म्हणून त्या तंतूशी सगळे संबद्ध होऊन राहतात. हे एवं वेद, ही गोष्ट जो कोणी जाणतो की नाही, तस्य उष्णिक लोमानी, जर जाणणार असतो त्याला उष्णिक नावाच्या लोमानी, लोम अंगावरचे जे लोम असतात की नाही, ते सगळे उष्णिक ह्या शब्दाने वाच्य होतात. त्वक हे जे आहे गायत्री छंदस त्या ठिकाणी राहत असतात. त्रिष्टुप ह्या छंद जो आहे की नाही मांसामध्ये राहत असतो. अनुष्टुप हा जो आहे की नाही स्नायूंच्या मध्ये राहत असतो. स्नावानी, मध्ये जगती छंद राहत असतो. पंक्ती हा छंद जे आहे मध्येमध्ये राहत असतो. प्राण जे आहे प्राणामध्ये बृहती छंदच राहत असतो. छंदो हे छंदन चिन्ह, सगळ्या अशा छंदांनी, छंद म्हणजे हे मीटर म्हणतात. गायत्रीष्णिक अनुष्टुप बृहती पंक्ती आणि बृहती शेवटचा बरं का. हे सगळे छंदच आहेत, ते सगळे ह्या
देवतांच्या मध्ये राहत असतात. आणि छंदोभिच्छिन्न हा सगळ्या छंदांनी व्यापलेला असतो म्हणून, आणि विभक्त झालेला असतो म्हणून. छंदोभिः, छन्न हा सगळ्या छंदांनी, छन्न आच्छादित झालेला आहे म्हणून तस्मात छंदांसी, म्हणून याला छंद असं देखील म्हणतात. इत्यादक्षते छादयंती हवा येनम, त्या शरीरधारी असणाऱ्या लोकाला, व्यक्तीला छादयंती आच्छादन करून राहत असतात. म्हणून छंदांशी सगळे, या सगळे छंद त्याला आच्छादन करून राहत असतात म्हणून. पापात कर्मणो यस्याम कस्यांचित दिशी कामे ते, पाप करायला लागला म्हणलं की पापिष्ट कर्मामुळे कशामध्ये तरी कुठेतरी अडकला जातो, आणि त्याची कामना करायला जातो, आणि ते प्राप्त करून घ्यायची इच्छा करायला जातो. एवमेत छंदसां छंदस्तु वेद, याप्रमाणे हे सगळ्या छंदामध्ये असणारा छंदस्व जो जाणतो की नाही, सगळे छंद अशा रीतीने असतात असं जो कोणी जाणतो की नाही, तो पापकर्म करायला कधी जात नाही. तदुत्तम ऋषीना, हीच गोष्ट ऋषीने सांगितले कोणत्या मंत्रामध्ये? अपश्यम गोपाम आणि पद्यमानम वगैरे हे मंत्र आहे. अपश्यम गोपाम आणि पद्यमानम आच पराच पदवीचरंतम सध्रीची विषूची मसान आवरीवरती भुवनेश्वंत, हा म्हणून एक मंत्र आहे ऋग्वेदामध्ये. त्या मंत्रांच्या द्वारे हीच गोष्ट सांगितली आहे. अपश्यम गोपाम इत्येषेवई गोपा, गोपा म्हणजे रक्षण करणारा, हा सगळ्यांना रक्षण करणारा आहे असं या मंत्रामध्ये सांगितलंय. एष हि इदं सर्वं गोपायन्ति गोपायती, हे हाच तो परमात्मा सगळ्या लोकांना रक्षण करत असतो बरं का. हम्म. अनिपद्यमानम इति न हेच कदाचन संविशत्याः, जो कोणी त्याच्या आश्रयामध्ये राहत नाही की नाही, अनिपद्यमानम म्हणजे त्या ठिकाणी पडत नाही. इति न हि एषा कदाचन, नाही शेष कदाचन संविशत्या पर आज पराच, तर परमात्म्याला कधीही तो न विशती जाणून घेऊ शकत नाही. आणि सगळीकडून इकडून तिकडून सगळं व्यापून, सगळीकडून व्यापून असल्या कारणाने आत खाली वर बाहेर सगळीकडे पदवीश्चरण इकडं तिकडं हुडकत हुडकत जातो. आणि जेव्हा त्याला समजतं त्यावेळेस त्याने परमात्म्याला जाणलं असं समजायचं. संविशत्याच पराच पदवीश्चरंतम इत्या इति आच हेश पराच, हम्म सगळीकडे आत असतो, बाहेर असतो, वर देखील असतो, अशा सगळ्या मार्गाने त्या परमात्म्याला हुडकत जावं लागतं. सध्रीची ही, तर विषूची ही, आजूबाजूला देखील तोच आहे. तर उच्च स्थान विषूची म्हणजे सूक्ष्म स्थानामध्ये देखील तोच आहे. तर विषूची हा इति, म्हणून तो विषूची स्थानामध्ये देखील राहत असतो. इति सध्रीची, सध्रीची विषूची म्हणून हाच सगळ्या आजूबाजूला राहणार आहे. टोकावर देखील हाच राहत असतो. विषूची म्हणजे टोक, टोकावर देखील तोच असतो. वस्ते, वस्ते म्हणजे राहत असतो. हिमा एव दिशा आवरीवरती, त्या सगळ्या दिशामध्ये सगळीकडून ना आवरीवरती घुमत असतात, फिरत असतात. भुवनेशो, सगळ्या भुवनामध्ये देखील राहत असतात. अंतरिक्षामध्ये देखील राहतं. इत्येष अंतर्भुवनेषु, त्याप्रमाणे सगळ्या भुवनामध्ये, अंतरिक्षामध्ये सगळीकडे आवरीवरती फिरत असतो. आवरीवरती अथो आवृता असो, आवता असो, त्यानंतर आवृत झालेला असो, रक्षण करणारा देखील तोच असतो. अवता असो, न कर्तृभिरीती, दुसरे कोणत्याही दुसरे कोणीही करणारे त्या ठिकाणी राहत नसतात. तोच परमात्मा सगळीकडे कर्तृत्वाने देणारा आहे. तर ही प्राणीन आवृतम, ही सगळी गोष्ट प्राणरूपी वायुदेवाने आवृत आहे. कारण तो परमात्मा प्राणाच्या द्वारे हे सगळं करतो. स्वयं आकाश, तोच आकाश रूपाने राहत असतो. प्राणेन बृहत्या, बृहत्तर असणाऱ्या प्राणाने आकाश व्यापलेला असतो. आकाश हा सगळीकडून व्यापलेला असतो म्हणून त्याला आकाश म्हणतात. बृहत्या विष्टब्धा, तर यथा अयम आकाश, ते आकाश कसं सगळीकडून बृहत्तर असणाऱ्या स्वरूपाने निष्ठभ्य म्हणजे वेष्टन करून राहत असतो की नाही, त्याप्रमाणे प्राणीन बृहत्या, आकाश ज्याप्रमाणे वेष्टन असतो तसं परमात्मा देखील वेष्टून असतो. प्राण देखील बृहत्तर असणाऱ्या रूपाने सगळीकडे व्यापून राहत असतो. येऊन सर्वांनी भूतानी, सगळे प्राणी देखील त्याप्रमाणे
व्यापून राहिलेले असतात. पिपीलिकाभ्या प्राणेन हत्या, पिपीलिका रूपाने म्हणजे लहानशा मुंग्या कशा सगळीकडे व्यापून जातात, त्याप्रमाणे बृहत्तर असणाऱ्या त्या प्राणरूपी वायुदेवानी सगळं काही विष्टब्ध आहे, व्यापलेलं आहे. इत्येत इत्येव विद्यात, ही गोष्ट जाणून घ्यावी. किती चतुर्थम ब्राह्मणम, ह्याच्यामध्ये चौथं ब्राह्मण म्हणून सांगितलंय. किती चतुर्थम ब्राह्मणम. हम्म आता तो भूतयोग, त्यानंतर भूतीच्या बद्दल सांगायचं, विभूती, ऐश्वर्य. अथा तो विभूतया विभूतयो अस्य पुरुषस्य वाचा सृष्टो पृथ्वी. आता नंतर विभूतींच्या बद्दल सांगत आहे. या पुरुषरूपी परमात्म्याच्या वाणीने सृष्ट झालेले हे पृथ्वी रूपाने पहिल्या प्रथम काही सृष्टो पृथ्वी, पहिल्यांदा पृथ्वी, त्यानंतर अग्निश्च, त्यानंतर अग्नी झालेला आहे. अश्याम औषधया, त्याच्यानंतर औषधी झालेले आहे. औषधयो जायन्ते अग्निरेना स्वदयती, स्वत आदय सु आद आदयती. अग्नी त्याच्यामध्ये राहून काय करतो, स्वाद वगैरे आणून देऊन खायला लावतो, खायसारखं करतो. इदम आहरत, हे घे ते घे म्हणून पृथ्वीमध्ये असणारा अग्नी, अग्नी काय करतो, हे खा बर का ते खा बर का, म्हणजे याप्रमाणे खायच्यासारखे खाण्याची बुद्धी उत्पन्न करून देतो. म्हणून वाचा सृष्टौ, वाणीने सृष्टी करायला जाते पृथ्वी. पृथ्वी करायला गेली असताना औषधी त्या अग्नीमध्ये राहून औषधी त्या ठिकाणी प्रविष्ट होऊन हे खायचं बर का, हे स्वाद स्वदयती सुअदयती, चांगल्या रीतीने खायला लावत. सुअदयती, चांगल्या रीतीने खायला लावत. स्वदयती, सुअदयती स्वदयती म्हणून सांगितलं. स्वदयती इदमाह, इदमाहरत, हे स्वीकार करारे, हे घ्यावर करे. इदमाहरत म्हणून इत्यम येतो, हे पृथ्वी आणि अग्नी दोघजण होऊन वाणीमध्ये राहतात. मग वाणीमध्ये राहून पितरम परिचरत, मग आपल्या पितरांना म्हणजे जन्म देणाऱ्या दातांना परिचरण म्हणजे सेवा करायला लागतात. मग सेवा करत असताना पृथ्वी आणि अग्नी हे दोघ जण यावत अनु, त्याच्या माग माग पृथ्वी यावत अनुमान, म्हणजे पृथ्वी आधी पहिला प्रथम परिचार करायला म्हणजे सेवा करायला जाते. मग त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग अग्नी, हम्म, दावानस्य लोको भवती, मग अग्नी देखील सेवा करायला जातो. हे लोक, त्याच्याने लोक उत्पन्न झाले. लोको होती नाश्यतावर लोको जी देते, आणि ते हे लोक जे आहे जीर्ण होऊ शकत नाही. जीर्ण होऊ शकत नाही म्हणजे जेवलं जात नाही जोपर्यंत सगळेजण मिसळतात आणि सगळे आपल्याला खा रे बाबा, खा बाबा, का हे गोड आहे, हे चांगलं आहे, अशा प्रकारची बुद्धी आपल्याला उत्पन्न करून देत नाही, तोपर्यंत त्या लोकांमध्ये कोणीही जीर्ण होत नाही. म्हणजे जे काही आपण खाल्ले ते जीर्ण होतं म्हणजे त्या देवतांच्यामुळे होतं. तावत लोको जीर येते, यावर येते यो न जीर येते. हं? हे या ठिकाणी राहून आपल्याला जीर्ण होऊ होऊ देत नाही, तोपर्यंत हे जीर्ण होत नाही. पृथिव्याश्च अग्नेश्च एवमेतम, याप्रमाणे पृथ्वीचा आणि अग्नीचा बल किंवा प्रभाव जो कोणी जाणतो, ते एवमेताम वाचो विभूती, वाणीची देखील विभूती ऐश्वर्य जाणतो की नाही. या प्राणाने युक्त झालेल्या हे सगळ्या गोष्टी आहेत. असं आहे सृष्टा अंतरिक्षांच्या सृष्टी प्रकरणामध्ये अंतरिक्षामध्ये आकाशामध्ये देखील राहत असतात हे विभूती रूपाने पृथ्वी अशा रीतीने राहत असतात. आणि त्यानंतर वायू रूपाने अंतरिक्षामध्ये, भूमीच्या रूपाने भूमीमध्ये, आणि अग्नीच्या रूपाने भूमी अग्नी ह्या दोन्ही रूपाने ज्या भूमीमध्ये असणाऱ्या लोकांच्या मध्ये राहतात आणि त्यांना चांगली वाणी इत्यादी उत्पन्न करून देतात. आणि अंतरिक्षामध्ये राहून अनुचरंती म्हणजे आकाशामध्ये राहून सगळीकडे इकडे तिकडे संचार करतात. अंतरिक्षम अनुशृण्वन्ति म्हणतो म्हणून
जे काही आपण ऐकतो की नाही ते आकाशाच्या द्वारे ऐकू शकतो. अनुचरंती म्हणजे हे आकाशामध्ये संचार करत असतात, अंतरिक्षामध्ये राहत असतात, म्हणून जे काही आपण ऐकतो की नाही ते सगळे आकाशामुळे ऐकू शकतो. चरंती अंतरिक्ष मनुष्यवंती वायुरस्मे पुण्यम गंधम आहवती. मग वायू ह्याला पुण्य असणार, असं पुण्यकारक असणार गंध, वास आणून देत असतो बरं का. पुण्यम गंधम आवहती एवमेतो प्राणम पितरम परिचरतः. त्याप्रमाणे पितृरूपी असणाऱ्या प्राणाची हे सेवा करत असतात. परिचरतो अंतरिक्षंच वायुश्च, अंतरिक्ष आणि वायू दोन्ही, दोघ जण या यावर अणु अंतरिक्षम यावर अणु वायू, आधी अंतरिक्षाला बरोबर घेऊन वायूला बरोबर घेऊन हे सगळे लोक या लोकांमध्ये संचार करत त्या परमात्म्याची स्तुती करत असतात. जोपर्यंत असं स्तुती करत राहतात तोपर्यंत त्यांना जीर्ण होत नाही. यावर येतो न जीर्यंते, या दोघांच्या अनुग्रहाने जेव्हा जीर्ण होत नाही. अंतरिक्षस्य वायुश्च, अंतरिक्ष आणि वायूच्या अनुग्रहाने युक्त होत नाही तोपर्यंत ते जीर्ण होत नाही. एवमेतां प्राणस्य विभूती वेद. याप्रमाणे या प्राणाची विभूती हे आहे. विभूती म्हणजे महिमा, महिमा. विभूती म्हणजे महिमा. जोपर्यंत या प्राणाची आणि अंतरिक्षाची महिमा जाणून घेत नाही तोपर्यंत ह्या लोकांमध्ये हा इथं राहत असतो. चक्षुषा. आता ह्याच्यानंतर हे अंतरिक्ष आणि प्राण, पृथ्वी आणि अग्नी झालं बरं का. आणि दुसरं जे आहे वायू आणि अंतरिक्ष, ह्या दोघांचं. आता पुढे चक्षुषा सृष्ट होते तोच प्राण चक्षुरेंद्रियांच्या ठिकाणी राहून काय करतो काय नाही ही गोष्ट आता चक्षुषा सृष्ट होते उच्च आदित्यश्च. जीव लोक हे आदित्याच्या मध्ये राहतात वगैरे म्हणून ते डोळ्याच्या ठिकाणी राहत असतात तर ठीक आहे. म्हणून एकूण काय आहे, अग्नी, जणू वायू, आणि तिसरं म्हणजे सूर्यामध्ये सूर्य रूपाने जे आहे डोळ्यामध्ये राहतात. तिन्ही ठिकाणी राहणाऱ्यांचे वर्णन इथं आहे. आता डोळ्यामध्ये असणाऱ्याच्या वर्णनाच्या बद्दलच गोष्ट उद्याच्या काळी तुम्हाला निवेदन करेल, सांगते. चक्षुषा सृष्टोपसून सांगते आज प्राणस्य विभूती वेद, म्हणून याप्रमाणे प्राण आणि अंतरिक्ष या दोघांचा ऐश्वर्य कसा आहे, महिमा कशी आहे हे तुम्ही जाणून घ्यावा. आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी मी सांगितल्या. हरे हरे हरे. नमस्कार. हरे नमः. हरे